3 वेळा तो लसीकरण केला. पहिल्या लसीकरणात जेव्हा आले तेव्हा तुला 5 लसी टोचल्या आम्ही. तेव्हा तुझ्या आईने आम्हाला नाही विचारलं ते एसबीटी ह्या लसीमुळे काही होईल का. त्याचे आजार समोर दिलेले आहेत कोणते कोणते आहेत. कोणते कोणते आजार आहेत. पोलिओ आहे, जांघ्या खोकला आहे, घाटसर्प आहे, धनुर्वात आहे, है ना, इन्फ्लुएन्झा आहे, कावीड आहे. एवढ्या आजारापासून तुम्हाला आम्ही या गोष्टीपासून वाचवलं. पुढे अजून काय आहे. एमआर आहे. तर एमआर म्हणजे मेजल्स आणि रुबेला. महिलांमध्ये होणारा रुबेला आजार खूप भयानक आहे. तो आजार होऊ नये म्हणून तुला लसीकरण केलं आम्ही रुबेलाचं. गोवरची लसी दिली. गोवर सुद्धा खूप भयानक आजार आहे. तो आजार होऊ नये म्हणून ती लस तुला दिली आम्ही. त्याच्यानंतर तुला झाल्यानंतरही आजार झाला तर मृत्यू होऊ नये कोणाचाही म्हणून ती लस तुला दिली. तेव्हा आपल्या आईने मला विचारलं नाही की माझ्या बाळाला तुम्ही लस कोणती देता. पुढे का झाले. डीपीटी आहे. ह्या डीपीटी लसी तुला आपण वारंवार तुला रिपीट केल्या आहेत. म्हणजे 1.5 वर्षामध्ये, नंतर 5 वर्षामध्ये, म्हणजे 5 वर्षापर्यंत आम्ही तुझं लसीकरण पूर्ण करून घेतलं. आणि मग याच्यामधून तुला घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात ह्या ज्या जीवघेणे आजार आहेत त्या आजारापासून संरक्षण केलेलं. या गावामध्ये आम्ही कोणीच लाभार्थी आजपर्यंत घटसर्पाने कोणी डेथ झालेलं नाही. या गावात कोणीच डांग्या खोकल्याने डेथ झालेलं नाही आहे. या गावामध्ये कोणीच गोवरने डेथ झालेलं नाही आहे. या गावामध्ये कोणालाच पोलिओ झालेलं नाही आहे. कशामुळे झालं शक्य आम्हाला हे लसीकरण केलं म्हणून शक्य झालं. बरोबर आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला ह्या लसीकरणाने वाचवलेलं आहे. बरोबर आहे. आता पुढे कोणता लस आहे. 10 वर्षाची टिटॅनस आहे. पुन्हा 10 वर्षामध्ये तुला 10 वर्ष म्हणजे पहिल्या वेळेस लसीकरण केलं 1.5 महिना 2.5 महिने 3.5 महिने 5 वर्ष केलं. मग शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी 10 वर्षानंतर टिटॅनस बोलतो आम्ही तुला. का बरं की आता हिला टिटॅनस होऊ नये, धनुर्वात होऊ नये म्हणून. आम्हाला त्याची जाणीव आहे की हिला जर होऊ शकतो, झाला तर खूप मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणून तिथं सुरक्षित केला आम्ही. तिथे 10 वर्षात होती. आता तू 14 वर्षात झाली. 16 वर्षानंतर पुन्हा आम्ही त्याला लसीकरण देणार आहे. 16 वर्षाचा टीटीचा डोस. त्याच्यामध्ये आता एक नवीन आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे आलेली आहे. ज्याकरता खूप साऱ्या जे सामाजिक कार्य करतात त्या लोकांनी मोठे मोठे आंदोलन केले. कारण ती लस महागडी होती आणि प्रायव्हेटमध्ये उपलब्ध होती. त्याची किंमत 8 ते 10 हजारपर्यंत, काही ठिकाणी 5 ते 6 हजारपर्यंत होती. आणि मग प्रायव्हेटमध्ये आमचे बालकं जाऊ शकत नाही. ह्या खेड्यातले लोक जाऊ शकत नाही. यांना हे परवडत नाही. मग हे टाळत होते. हे लोक त्या ठिकाणी जात नव्हते. म्हणून तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर जो आहे तो खूप डोकं वरते काढतोय. गर्भाशय मुखाचा कॅन्सरने दरवर्षी 20,000 महिलांना म्हणजे आपला जीव गमावा लागतो. मग ते 20,000 जीव दरवर्षी वाचवण्याकरता आम्हाला काय करावं लागते. सगळ्या मुलींचं लसीकरण करायचं आहे आणि धोरण ठेवलं. मग आमचे चांगलं केलं की वाईट केलं. मला वाचवण्याकरताच केलं की नाही. म्हणजे जे 20,000 महिला आहेत त्या 20,000 महिलांमध्ये तू नसावी हा आमचा उद्देश आहे त्यामध्ये. म्हणून तो आम्ही त्यासाठी सुरक्षित करतो. आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग जो आहे तो खूप मोठा गंभीर आहे. ज्याच्या घरात तो आजार होतो त्याला माहीत असते की तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे ना. आज तू लहान आहे, 14 वर्ष आहे, तुला माहीत नाही आहे. सध्याची परिस्थिती तुझी वेगळी आहे. तुला सध्या त्यातलं काय खरं काय खोटं माहीत नाही. अर्धवट आपण सायन्स शिकलेलो आहोत. सायन्समध्ये काही जे शब्द वाचलेले आहेत परंतु पूर्ण ज्ञान नाही आहे. ते पूर्ण ज्ञान सांगण्याची जबाबदारी आमची लोकांची आहे की बाबा गर्भाशय मुखाच्या कॅन्सर करता ही लस आलेली आहे, ही लस घ्या है ना. अफवा असतात. अफवा तर खूप असतात. आता तू जर समजा 14 वर्षाची आहे तर गावामध्ये सगळे लोक तुला चांगलं म्हणतात का. शाळेत जाते तर नाही शाळेत अभ्यास करतेस असं म्हणतात का. काही लोक काही काम आहे शाळेत जाते का ते अभ्यास करते ते काही अभ्यास करते है ना. 10वीचा रिझल्ट आला आणि 10वीच्या रिझल्टमध्ये जर तो तुमचा नापास झाला तो आमच्या गावाला माहीत होते. गावाला सोडून नाही मोर्ची आपण बोलतो की माहीत होते तिकडे लहानपणा माहीत होते तुमच्यापर्यंत माहीत होते. काही लोक तर गावामध्ये आपल्याला सांगतात अरे ते गोट्यामधली एक मुलगी आहे अमुक अमुक याची आणि ती नापास झाली. आणि पण जर तू पास झाली चांगल्या मार्गाने पास झाली तर गावातल्या कोणालाही विचारा तू सोडून तुझ्या घरची सोडून त्याला माहीत नसते तुला पास झाली चांगल्या मार्गाने पास झाली म्हणून. जेव्हा त्याला पेढे खाऊ घालशील का नाही तेव्हाच म्हणतील हां पास तर कोणी होते म्हणते है ना. असे लोक म्हणतात. म्हणजे हे लोक असतात. आम्ही त्यातले नाही आहे. हे जे मंडळी आहे की नाही हे आशाताई हे आशाताई ANM आहेत हे CHO आहे PW आहे हे लोक या गावातल्या लोकांसाठी आहे. गावामध्ये कोणी आजारी पडू नये, जीव घेणा आजार कोणावरती भेटू नये याच्याकरता हे लोक आहेत. आणि म्हणून तुम्हाला लसीकरण करतात. आता राहिला प्रश्न तू जेव्हा लहान होती तेव्हाही तू आमचीच होती. तुझ्या आईवडिलांची जेवढी होती तू त्याच्यापेक्षा म्हणजे आमची होती.
कारण की तुझी आई जेव्हा गरोदर होती तेव्हापासून तिला आम्ही काय केलंय, तुला संरक्षण दिलेलं आहे. पहिल्या आल्या आल्या तिला टीटीचा डोस दिला आम्ही तुझ्या करता. पहिले तिला आईला तुझ्या आम्ही IFAच्या कॅल्शियमच्या गोळ्या खाऊ घातल्या. कोणाकरता? आई करता आणि तुझ्या करता. 9 महिन्यात झाल्यानंतर बाळ चांगलं आलं पाहिजे म्हणून तुझ्याकरता आम्ही ती तेव्हा पण प्रार्थना केली. डिलिव्हरी चांगली झाली पाहिजे म्हणून आम्ही PSC मध्ये डिलिव्हरी केली. लगेच लसीकरण करून घेतले. सगळ्या गोष्टी कशा करता गेल्या, तू आमची आहेस म्हणून. जेवढी तू तुझ्या आई वडिलांची आहे तेवढी आमची पण आहे. आज तू 14 वर्षात झाली. आज आम्हाला अभिमान वाटतो की माझी बाळ 14 वर्षात झालेला आहे ना. पुढे मोठं भविष्यात एखादी राष्ट्रपती झाली, एखादी कलेक्टर झाली तर अभिमान का वाटेल, आम्हाला वाटेल ना. स्वप्न मोठे ठेवायचे. आमच्या बाळा आम्ही वाढवलेली बाळा आहे ती, आम्ही यांना जीवनदान दिलेलं आहे, या बाळांना आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं आम्हाला की हे पण लस तुम्हाला द्यावं ना, की याच्यामुळे तुम्हाला आम्हाला काही वेगळं वाटत नाही. आता राहिला प्रश्न अफवांचा. अफवा ह्या खूप साऱ्या असतात. चांगल्या गोष्टी पसरायला वेळ लागतो, कारण त्याला कष्ट लागतात. आणि अफवा पसरायला वेळ लागत नाही. आता एक गोष्ट काढली म्हणजे सत्य समजेपर्यंत खोटं हे गावावर हिडून आलेलं असते. बरोबर आहे? खोटं जास्त सत्य समजेपर्यंत, सत्य आहे हे समजेपर्यंत खोटं हे पूर्ण गावावर हिडून आलं असते. गाव प्रत्येकाच्या काळात गेलेलं असते ते. आणि म्हणून तो विषय असतो. आता आपण लक्षात घ्यायचा की आपण विश्वास कोणाला ठेवायचा, ज्या व्यक्तीला आपण पाहिलं नाही, जो सांगत आहे आपल्याला की लस खराब आहे किंवा लसीमुळे असं होते, तो व्यक्ती पाहिला नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, या लोकांवर विश्वास ठेवायचा. पहिला प्रश्न तुझा आईचा की गॅरंटी घेता का? गॅरंटी मी घेतो, बॉन्ड घेतो. 14 वर्ष झाली तू आता आमची पूर्ण. लग्नाचा खर्च मी उचलणार, तुझ्या वडिलांना लग्नाचा खर्च करायची आवश्यकता नाही, आम्हीच घेणार सगळा खर्च करणार. तिथं लग्न लावून चालेल, चालेल का? ही लस जी असते ना तुझ्याकडे सुरक्षिततेचा लस आहे. या लोकांचा त्यामध्ये काही फायदा नसतो. त्या लोकांचा फायदा हाच आहे की गावातलं कोणीही तशा गंभीर आजाराने मृत्युमुखी करू नये. त्याच्याकरता सगळी धडपड चालू असते. पैसा तसाही भेटतो, यांनी काम केलं तरी पैसा भेटणार, नाही केलं तरी भेटणार. तुम्ही लसीकरण केलं तरी पैसा भेटणार, नाही केलं तरी भेटणार. काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाचा होणार? आपला होणार, गरिबांचा. कारण ती लस वाया जाणार किंवा ती लस प्रायव्हेटला जाणार आणि ती लस 8-8, 9-9 हजाराला विकणार आणि मग ते प्रायव्हेटच्या लोकांचं त्यामध्ये भलं होणार आणि गरिबांचा घशातला जो घास असतो ना तो काढून त्यांच्या कावड्याचं पुन्हा जाणार.